मित्रांनो नमस्कार. निवडणुकीच्या गुलालाचा धुराळा आता खाली बसला आहे आणि नेहमीप्रमाणे पराभवाचं दुःख आणि विजयाचा आनंद याच्या चर्चा सगळीकडे जोरदार चालू झालेल्या आहेत. नेहमीप्रमाणे या चर्चेच्या दरम्यान एक मुद्दा नेहमी दुर्लक्षित राहतो, तो अतिशय गंभीर येतो, म्हणजे मतदानाचा टक्का. यावेळी जर आपण नजर मारली तर असं दिसून येईल आपल्याला त्या आकडेवारीवरून की महाराष्ट्रामध्ये एकंदर 9.5 कोटी मतदार अधिकृतरित्या नोंदवले गेलेले होते. अंदाजे त्या 9.5 कोटीपैकी 58% सरासरी मतदान झालेलं आहे सगळीकडे महाराष्ट्रभर. तर म्हणजेच याचा अर्थ असा की जवळजवळ 3.25 कोटी लोकांनी मतदानच केलं नाही. एकट्या मुंबईमध्ये 3.5 कोटी लोक मतदार म्हणून नोंदवले गेले अधिकृतरित्या, आणि ॲव्हरेज म्हणजे सरासरी त्या ठिकाणी 60% मतदान झालं असं गृहीत धरलं तरी त्या ठिकाणी देखील मुंबईसारख्या सुशिक्षित ठिकाणी देखील 1.5 कोटी लोकांनी मतदानच केलं नाही. आपल्या अहिल्यानगरची गोष्ट करायची झाली तर 3,10,000 मतदार अधिकृतरित्या नोंदवले गेलेले होते. त्यापैकी फक्त 1,90,000 मतदारांनी मतदान केलं, आणि त्या 1,90,000पैकी देखील 17,500 नोटाचे मतदान पडलेलं आहे. म्हणजेच अहिल्यानगरमध्ये सुद्धा 1,20,000 लोकांनी मतदानच केलं नाही. ही जी काही पार्श्वभूमी आहे याच्यावर जर आपण सरासरी अंदाजे एक नजर मारली मित्रांनो, तर 9.5 कोटी मतदारांपैकी जर 3.25 कोटी मतदारांनी मतदानच केलं नाही, याचाच अर्थ फक्त 6.25 कोटी लोकांनी जर मतदान केलं आणि ज्यांना बहुमत मिळालं आणि जे आता सिंहासनावर बसतील कदाचित, त्या बहुमताची जर आकडेवारी आपण बघितली तर 6.25 कोटीपैकी 2.25 कोटी मतं या बहुमत मिळालेल्या पॅनलला किंवा राजकीय पक्षांना मिळालेली आहेत. जर आपण 9.25 कोटी लोकसंख्येचा विचार केला तर 2.25 कोटी ही संख्या 9.5 कोटीच्या 20% सुद्धा होत नाही. याचा अर्थ 100 मतदारांपैकी फक्त 20 मतदारांनी पसंती दिली, आणि आपल्या लोकशाहीमध्ये त्याला बहुमत म्हटलं जातं. आणि ही जर परिस्थिती राहिली तर मला वाटतं की ह्या लोकशाहीचा हळूहळू जे काही अधोगती होताना दिसते आपल्याला तशीच राहणार आहे, जोपर्यंत या लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये थोडाफार बदल केला जात नाही, निवडणूक आयोगाच्या काम करायच्या पद्धतीमध्ये बदल केला जात नाही, तोपर्यंत मला वाटतं जसे आधार कार्ड सगळ्यांचे जोडले गेलेले आहेत वेगवेगळ्या बँक खात्यांना, वेगवेगळ्या सुविधांना, जोपर्यंत मतदान कंपल्शनमध्ये येत नाही, आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे असा अध्यादेश निघत नाही, आणि जर का आपला राष्ट्रीय कर्तव्य जर आपण बजावत नसू तर आपण अनेक सुविधांना मोकू असं जोपर्यंत मतदारांना वाटत नाही तोपर्यंत लोक घराच्या बाहेर पडणार नाहीत. 100पैकी 50 जण घरातच बसून राहतात. उरलेल्या 50पैकी 15 जणांचं मतदान ज्यांना पडतं त्यांना बहुमत म्हणतो, 15 ते 20 जणांचं. याचाच अर्थ 100पैकी फक्त 20 जणांची जी पसंती असते ती आपल्यावर बहुमत म्हणून राज्य करते. कुठलाही पक्ष असो, कुठलीही विचारधारा असो, परंतु हे लोकशाहीचं द्योतक नाही. त्यामुळे सगळ्यांनी मिळून जर का मतदानाला प्रथम प्राधान्य दिलं तर मला वाटतं चित्र वेगळं असेल, आणि या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये विजय आणि पराभव होतच राहतो. या चर्चेंच्या व्यतिरिक्त जर का या मतदानाच्या टक्केवारीविषयी जर का चर्चा झाली तर मला वाटतं पुढच्या निवडणुकीमध्ये काहीतरी घडेल की मतदान हे कंपल्सरी होईल, अशी आपण आशा करायला हरकत नाही. अशा प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपण नवा मराठा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कनेक्ट राहा. अशा प्रकारची जी हटके माहिती आहे आणि अशा प्रकारचे जे हटके विश्लेषण आहे याविषयी आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया आपण जरूर या चॅनलवर नोंदवा.